तुम्हाला आंदोलन केल्याशिवाय किंवा काहीतरी चांगल्या कामामध्ये काहीतरी असं खोट दाखवल्याशिवाय होत नाही असं लोक म्हणतील. टोलच्या माध्यमातून कशी लूट केली जाते, कसा भ्रष्टाचार केला जातो हे याचं उत्तम उदाहरण होतं. 15 वर्ष या रस्त्यावर शासनाने रुपयाही खर्च केला नाही. आज सगळेजण राज्य शासनाला दोष देतात. कदाचित त्यांचं दुर्लक्ष असेल किंवा त्यांची संमती बी असू शकते, नाकारता येत नाही. पण याच्यावरती जे आमदार खासदार काहीच बोलत नाहीत. तुम्हाला जास्त ज्ञान आहे असं लोक म्हणतील. रस्त्याचं सर्वे त्यांनीच करायचा, टेंडरही त्यांनीच करायचं, प्रकल्पाला खर्च किती येईल ते त्यांनीच ठरवायचं, सगळं त्यांनीच करायचं. राज्य शासन काहीच करणार नाही. खरी उड्डाणपुलाची गरज शिरूर ते शिक्रपूर आहे, परंतु तो बेल त्यांनी सोडला आणि जिथं खरेच गरज नाही तिथं हा उड्डाणपूल बसवलाय. शिरूर पुणे रस्त्याचं पूर्वीचं 2010 साली जे आंदोलन झालं ते पुन्हा होईल आणि तोपर्यंत टोल वसुली ह्या रस्त्यावर होऊन देणार नाही, एवढं मात्र खात्रीशीर सांगतो. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे ते अहिल्यानगर या रोडवरची जी वाहतूक कोंडी आहे ती वाहतूक कोंडी अनेकांच्या कटकटीचा विषय झालेली आहे. पुणे ते विदर्भाकडे जाणारे, मराठवाड्याकडे जाणारे अनेक लोक या पुणे नगर रस्त्यावर शिरूर, रांजणगाव गणपती, वाघोली या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होते त्यामध्ये अडकतात. या टप्प्यामध्ये रांजणगाव गणपती यासारखी मोठी MIDC असून देखील, मोठी औद्योगिक वसाहत असून देखील या रस्त्याकडे सरकारचं लक्ष गेलेलं नव्हतं. आता त्याबाबत काही काम सुरू झालेलं आहे. याबाबत अनेकदा घोषणा झाल्या की पुणे ते शिरूर असा थेट उड्डाणपूल होणार आहे आणि त्यामुळं पुणे ते अहिल्यानगर हे जे अंतर आहे अगदी 1.5 ते 2 तासामध्ये गाठता येणार आहे. याबाबतचा आदेश आलेला आहे. काही ठिकाणी माती परीक्षणाचं काम देखील सुरू झालेलं आहे. मात्र हा जो आदेश आहे हा आदेश हा लोकांच्या प्रती किंवा या प्रश्नाच्या भोवती कसा फसवणारा आहे हे या मुलाखतीमध्ये आपल्याला पाहावयास मिळू शकतं. कारण या प्रश्नी ज्यांनी पाठपुरावा केलेला आहे पुणे शिरूर रस्त्या प्रकरणी ते संजय पाचंगे आज माझ्यासोबत आहेत. संजय रावांचं नाव शिरूर तालुक्यासाठी अजिबात नवीन नाही. जेव्हा पुणे ते शिरूर हा राज्यामधला पहिला टोलवरचा रस्ता होता, त्या टोलची जी काय अनधिकृत किंवा बेकायदेशीर वसुली सुरू होती तिच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यामध्ये संजय पाचंगे हे अग्रभागी होते. आता पुन्हा याच रस्त्यांच्या काही नवीन मुद्दे घेऊन ते आपल्या समोर आलेले आहेत. संजय राव, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. तुम्हाला आंदोलन केल्याशिवाय किंवा काहीतरी चांगल्या कामामध्ये काहीतरी असं खोट दाखवल्याशिवाय होत नाही असं लोक म्हणतील की एवढा मोठा चांगला रोड आता तयार होतोय आणि तुम्हाला नवीन काय सापडलं या रस्त्यामध्ये? या देशाचं आणि खास करून आपल्या भागाचं दुर्दैव म्हणावं लागेल. ज्या अपेक्षेने ज्या कारणासाठी लोकप्रतिनिधी निवडून देतात ते लोकप्रतिनिधी या महत्वाच्या विषयावर बोलत नाही. 2002 साली ज्यावेळेस शिरूर पुणे रस्ता चौपदरीकरणाचा BOTच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला त्याच वेळेस जर या रस्त्यावर शिक्रापूर असेल, वाघोली असेल, जे अष्टविनायकातलं महत्वाचं देवस्थान आहे, रांजणगाव आणि MIDC अशा ठिकाणी उड्डाणपूल टाकले असते तर वाहतूक कोंडीची समस्या ही आता तरी जी जाणवती ती जाणवली नसती. राज्यकर्त्यांनीचं दुर्लक्ष त्याला कारणीभूत. आंदोलन ही म्हणायला सोपी शब्द तुम्ही जे वापरले घुमघुमी, परंतु आंदोलन करताना जी प्रामाणिकपणे आंदोलन केली जातात, एक तर ह्या धनाढ्याच्या विरोधात आंदोलन करायची, सगळे पैसेवाली यांना अधिकारी सामील, राज्यकर्ते सामील आणि यांच्या विरोधात हे करताना आणि केस अंगावर घ्यावं लागतात. शिरूर पुणे रस्त्याच्या ज्या टायमाच्या केस 30-35 केस आज आमच्या अंगावर आहेत. अजूनही कोर्टाच्या वाऱ्या सुरू आहेत. वाऱ्या सुरूच आहेत. लोकांचे टोल 2006 साली माफ झाले, आमचे टोल अजूनही चालू आहेत. जर त्या टायमाला आम्ही आंदोलन ठेकेदाराबरोबर बसून जर मॅनेज केली असती तर लाल कार्पेट परदेश वाऱ्या आम्हाला मिळालेल्या असत्या. दुसरी गोष्ट, जनता ह्या गोष्टीकडं ज्या सकारात्मकतेने पाहते तेवढं राज्यकर्ते याच्याकडे लक्ष देत नाही. 2010 साली हा टोल ज्यावेळेस आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून बंद केला, जो रांजणगाव गणपती या ठिकाणी जो दुसरा टोल नाका उभारण्यात आलेला होता, एकचीच परवानगी होती तेव्हा.
टोलच्या माध्यमातून कशी लूट केली जाते, कसा भ्रष्टाचार केला जातो, हे याचं उत्तम उदाहरण होतं. शिरूर पुणे रस्त्यावर एक टोलला मंजुरी होती, जी त्या टेंडर मध्ये होती, पेरणी फाट्यावर. परंतु यांनी रांजणगाव इथे रांजणगाव गणपतीला चेक पॉइंटच्या नावाखाली संपूर्ण टोल वसुली केली. फक्त वसुली करत नव्हते, तर त्या ठिकाणी जो कोणी विरोध करेल त्याला अक्षरशः दांडक्यानी मारहाण केली जायची. ज्यावेळेस माहिती अधिकारातून आम्ही ही माहिती काढली, तो रस्त्यावर एकच टोल होता. 5 वर्ष लूट त्या ठिकाणी केली. ज्या टायमाला आम्ही उपोषण केली, न्यायालयात गेलो, थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारेंनी त्या टायमाला आम्हाला खूप मोठं पाठिंबा दिला आणि तो टोल बंद झाला. तो टोल बंद नाही झाला, तर त्यातून जी आंदोलन उभी राहिली, नंतर ती राज्यव्यापी झाली आणि राज्याला एक वेगळी दिशा मिळाली आणि 4 व्हीलरला कायमचं टोल मधून मुक्त झालं. आत्ताची परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेली 6 महिने झाले मी राज्य शासनाशी पत्र व्यवहार करतोय. मुळातच 15 वर्ष या रस्त्यावर शासनाने रुपयाही खर्च केला नाही. जनतेला अक्षरशः, आणि सगळ्यात जास्त औद्योगिक बेल्ट असलेला चाकण, रांजणगाव एमआयडीसी, सोपा एमआयडीसी आणि नगर एमआयडीसी फार मोठी आणि अवजड वाहतूक आहे. आता जे काम यांनी 2021 साली ज्यांनी या देशामध्ये दळणवळणाची क्रांती अलीकडच्या काळामध्ये केली, देश जोडला गेला, ते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांनी शिरूर पुणे रस्ता 2017 सालीच केंद्राकडे वर्ग करून घेतला आणि तो जाहीर सुद्धा केला होता. बरं, पुणे शिरूर हा जो किंवा पुणे अहिल्यानगर हा जो रस्ता आहे, हा राज्य सरकारकडे होता. तो नॅशनल हायवे म्हणून त्यांनी केंद्राकडे घेतला आणि त्याच्यावर 7,300 कोटी बजेट मंजूर करून संपूर्ण खांदवेनगर ते शिरूर हा पूर्ण उड्डाणपूल त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केला आणि 11 किलोमीटर मेट्रो. त्यासाठी खर्च त्यांनी जाहीर केला 7,300 कोटी. ही किती सालची गोष्ट आहे? ही 2021 साली. बरं, 5 वर्षापूर्वी त्यांनी 7,300 कोटी रुपये आणि खांदवेनगर पासून तर थेट शिरूर पर्यंत उड्डाणपूल असं त्या रस्ता जाहीर केलं. ते सगळीकडे आहे, ते मीडियामध्ये बातम्या आल्यात, सगळं त्यांनी अनेक विशेष मध्ये ही घोषणा त्यांनी संसदेत सुद्धा केलेली. बरं, परंतु या जर केंद्राकडे हा रस्ता गेला तर टोलचा मर्यादा आम्हाला मिळणार नाही. यातून राज्यातून त्याला विरोध होत गेला आणि राज्यातून विरोध म्हणजे तेव्हा राज्य सरकारच्या काही लोकांकडनं साहजिकच ज्या 2021 ला जे सरकार होतं त्यांच्याकडून हा प्रयत्न केला गेला आणि तो रस्ता परत राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला. बरं, असं पहिल्यांदा घडलं असेल की नॅशनल हायवे मध्ये तो राज्याकडे एखादा रस्ता परत घेतला गेला असेल? मुळात जर तुम्हाला राज्याला करायचंच होता तर तुम्ही केंद्राकडे वर्ग का केला? आणि जर वर्ग केलाच, केंद्र सरकारने रस्त्या निवड जाहीर नाही केला तर त्याच्यावर बजेट जाहीर केलं, काम सुरू होणार होतं आणि त्याला राज्य सरकार खू घालून बंद पाडते. खरं तर 2021 साली हा रस्ता जर चालू झाला असता आज रस्ता पूर्ण होऊन वाहतूक सुद्धा सुरळीत झाली असती. टोल आपलं याची जी वाहतूक कोंडीची समस्या आहे ही भेडसावली नसती. बरोबर. परंतु 2021च्या दरम्यान जे काही सरकार होतं त्यांनी तो हा रस्ता आम्ही करणार हा घाट घातला. याच्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्यात आलं. मुळात राज्य शासनाकडे पहिलंच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आहे, परंतु याच्यातून लूट करायची. टोल हा लुटीचाच विषय झालेला आहे. वर्षानुवर्ष त्यातून मिळणार हे एक टाकसाळच आहे आणि तो मोह त्यांना सुटला नाही. आता हे जे डिपार्टमेंट आहे किंवा हे पायाभूत महामंडळ आहे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत? सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या, पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत. दुर्दैवाची बाब त्यांना बसायला सुद्धा जागा नव्हती. आता 2 महिन्यापूर्वी त्यांना जागा दिली, परंतु त्यांचे का अजूनही बजेट नाही. हे करत असताना 2025 ला राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला संपूर्ण जो गडकरी साहेबांनी जाहीर केला तेवढाच पुणे ते शिरूर 53 किलोमीटरचा उड्डाणपूल, खाली 4 मजली आपलं 4 पदरी रस्ता आणि 11 किलोमीटर मेट्रो हे राज्य सरकारने सुद्धा जाहीर केलं. बरं, पायाभूत समिती मंत्रिमंडळ समितीने त्याला मंजुरी दिली आणि त्याच्यासाठी 8,700 कोटी रुपये बजेट जाहीर केलं, म्हणजे तो खर्च जाहीर केला. बरं,
पण परत माशी शिकली 4 महिन्यात. याच्यात हा जो मुद्दा आहे तो बघा, आज सगळेजण राज्य शासनाला दोष देतात. कदाचित त्यांचं दुर्लक्ष असेल किंवा त्यांची संमती बी असू शकते, नाकारता येत नाही. परंतु पायाभूत मंत्रिमंडळाने जे काही समितीने मान्यता दिली, मंत्रिमंडळाची जी उपसमिती होती तिने जी मान्यता दिली, त्याला डावलून ह्या राज्य रस्ते विकास पायाभूत सुविधा विकास महामंडळाने तो रस्ता रद्द करून फक्त पुणे ते शिक्रापूर एवढाच उड्डाणपूल ठेवला आणि पुढे 4 पदरी रस्ता तसाच ठेवलेला आहे. म्हणजे पुणे ते शिरूर हा जो पूर्ण उड्डाणपूल होणार होता तो फक्त शिक्रापूर पर्यंतच ठेवलाय आणि पुढे 4 पदरी. आजही रस्ता तो 4 पदरीच आहे आणि पुढे तो 4 पदरी जर ठेवला तर खरी वाहतूक शिक्रापूर, कोंडापुरी, रांजणगाव, कारेगाव, MIDC ह्या परिसरामध्ये जी काही वाहतूक कोंडी होती ती सगळ्यात जास्त आहे. कारण चाकणवरून येणारे औद्योगिक वाहनं, पुण्यावरून येणारे औद्योगिक वाहनं आणि पुढं पार औरंगाबादच्या MIDC पर्यंत ती वाहतूक होती. सगळा बेल्ट तो आहे. राईट. आणि तोच रद्द केल्यामुळं जी काही मूळ समस्या आहे ती सुटणारच नाही. अच्छा, म्हणजे हा जो उड्डाणपूल आहे हा उड्डाणपूल कमी करण्याचा अधिकार या महामंडळाला नव्हता. मंत्रिमंडळाची मंजुरी रद्द करण्याचा एका महामंडळाला कसा अधिकार असू शकेल? अच्छा, ओके. पण याच्यावरती इथले आमदार खासदार काहीच बोलत नाही. तुम्हाला जास्त ज्ञान हा, मग आता असं लोक म्हणतील. नाही, लोकांना प्रश्न पडले पाहिजेत. प्रोजेक्ट झाल्यानंतर प्रश्न पडून फायदा नाही. आता जर प्रश्न, म्हणून आम्ही जे सोशल मीडियामध्ये आता लोकांचं प्रबोधन करतोय आणि राज्य शासनाला आम्ही रिसर्च पत्र लिहिले की आम्हाला ही माहिती सांगा. सगळ्यात महत्वाचं 29 वर्ष टोल वसूल केला जाणार आहे. हा, याच्यातली सगळ्यात महत्वाची जी बाब आहे जी पत्राद्वारे पुढे आलेली आहे, हा रस्ता काही मोफत नसणार आहे. या रोडवरती टोल आकारला जाणार आहे, एवढं मात्र नक्की. परंतु किती टोल नाके असणार हे माहित नाही, रक्कम किती असणार हे माहित नाही. पण तरी 29 वर्षानंतर हा शिक्रापूर ते शिरूर या रस्त्याला जरी राज्य शासनाने परत ठरवलं उड्डाणपूल करायचा तर त्याच्यावर अतिरिक्त खर्च तरी टाकला जाईल, नाही तर 29 वर्ष वाट पाहावं लागेल. म्हणजे पुढची 29 वर्ष तुम्हाला वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावं लागणार आहे. मग आमचा जो मुद्दा आहे, तुम्हाला जर हा टोलच्या माध्यमातून म्हणजे जनतेचेच पैसे तुम्ही हे करणार आहे, राज्य शासन याच्यात रुपये टाकणार नाही, मग तुम्ही पूर्ण पुणे ते शिरूर हा रस्ता उड्डाणपूल का ठेवला नाही? त्याचं कमी करण्याचं कारण काय? मूळ समस्या तुम्हाला वाहतूक कोंडी सोडवायची, तिथं सुटत नाही आणि 4 पैसे अजून टोलमध्ये ऍड झाले असते. परंतु तो 18 किलोमीटरचा रस्ता कट केलाय, त्यांनी समस्या सुटली असती. दुसरी गोष्ट, 2015 सालीच थोर समाजसेवक आणि एक आमचा आदरस्थान अण्णासाहेब हजारे यांनी सुद्धा राज्य शासनाकडे मागणी केली होती की प्रत्येक टोल नाक्यावर डिजिटल बोर्ड बसवा, की वाहन तुमची एकूण रक्कम, मुळात टोलची त्या टायमाची जी संकल्पना होती, ठेकेदाराची गुंतवणूक त्याच्यावर 14% व्याज, 14% नफा, एवढी रक्कम ठेकेदाराला प्राप्त झाली, त्या रस्त्यावरचा त्याचा अधिकार संपला. परंतु आता जी काही त्यांनी पद्धत आणलेली आहे, रस्त्याचं सर्वे त्यांनीच करायचा, टेंडरही त्यांनीच करायचं, प्रकल्पाला खर्च किती येईल ते त्यांनीच ठरवायचं, सगळं त्यांनीच करायचं, राज्य शासन काहीच करणार नाही. या प्रोजेक्टसाठी आपण आतापर्यंत BOT पद्धत ऐकलेली होती. BOT म्हणजे काय? बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर. म्हणजे याच्यामध्ये फक्त त्याने बांधायचं आहे, ऑपरेट करायचंय आणि बांधा वापरा हस्तांतर करा. तर या रोडसाठी एक नवीन त्यांनी पद्धत आणलेली आहे आणि त्या पद्धतीचं नाव आहे DBFOT, म्हणजे डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर. म्हणजे डिझाईन पण त्याच विकसकांना करायचंय, बिल्ड पण त्यांनाच करायचंय, फायनान्स पण त्यांनाच उभा करायचा आहे, ऑपरेट पण त्यांनाच करायचंय आणि तब्बल 30 वर्षानंतर हा रोड राज्य सरकारकडे ट्रान्सफर होणार. बरोबर? आतापर्यंत एकही राज्य ज्याच्यावर टोल बसलाय तो केंद्राचा असो किंवा राज्याचा असो, हा रस्ता राज्य सरकारकडे हस्तांतरित झालेला नाही. कारण हे काय करतात, आता जी किंमत आहे त्याच्यात अनेक वाढीव कामं दाखवतात आणि ती मुदत तशी लांबवत चालतात. यांचा टोलची मुदत संपत नाही, टोलचा ताबा हा कायम त्यांच्याकडेच राहतो.
म्हणजे या रोडवरचा टोल कधीच संपणार नाही हेच आता 30 वर्ष जर राहणार असतील तर 30 वर्षात अनेक सुधारणा जर ती दाखवणार आणि परत टोलचा कालावधी वाढवणार. ओके. आता याच्यामध्ये मला एक महत्वाचा मुद्दा सांगा की हा शिरूर पर्यंतचा उड्डाणपूल रद्द करण्यामागे जे काही कारण सोशल मीडियात आपल्याला लक्षात येते की म्हणे संभाजीनगर ते पुणे एक नवीन आता हायवे तयार होणार आहे, ग्रीनफील्ड तयार होणार आहे आणि तो शिक्रापूर पासून पुढे जोडायचा आहे, मग उड्डाणपुलाची गरज नाही असं देखील सांगण्यात येते. याबाबत तुमचं म्हणणं काय? 2010 साली पीएमआरडी आली, हम्म. परंतु तिचे पीएमआरडीने काही रस्ते आराखडा तयार केला होता तो अजूनही पूर्ण झालेला नाही. पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे भूसंपादनाची, कारण औद्योगिकरणाबरोबर कृषी क्षेत्राचं बेल्ट फार मोठं आहे, त्यामुळे जमिनी शिल्लक नाहीत. आता जे काही राज्य शासनाने नवीन रस्ते जाहीर केलेत त्याला जमीन उपलब्ध नाही. ती जमीन अजून संपादनच नाही तर त्या रस्त्याचं पुढं, कारण 15 वर्ष 2015 पासून जसा टोल बंद केला तेव्हापासून शिरूर पुणे रस्ता हा उड्डाणपूल होणार. 15 वर्ष आपण ऐकत आलो. 15 वर्षानंतर याला मुहूर्त मिळालेला आहे. ह्या रस्त्यांना 15 वर्ष लागतात का 20 वर्ष लागतात, तोपर्यंत ह्याच रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. बरोबर. पुन्हा ह्या रस्त्यावरची जी काही वाहतूक वर्दळ आहे, जो इंडस्ट्री बेल्ट आहे, तो बाजूच्या या रस्त्याचा अप्रोच होणार नाही ना. बरोबर. याच्यावरची वाहतूक याच्यावरच राहणार आहे. त्याच्यामुळं रहदारीत फरक पडणार नाही, वाढतच जाणार. दिवसेंदिवस नागरीकरण वाढतंय, शहरीकरण वाढतंय. नवीन जे म्हणजे वाहतूक कोंडीचे नवीन स्पॉट आहे ज्याच्यामध्ये कारेगाव आहे, मलठण फाटा आहे, नंतर रांजणगाव गणपती आहे, याच्यावरती हे जे कोंडीचे स्पॉट आहे या कोंडीच्या स्पॉटला या प्रोजेक्टमध्ये काही उत्तर आहे का? सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही उड्डाणपूल कमी केला, परंतु ह्या ठिकाणी जे काय, आता उदाहरण सांगतो, रांजणगाव गणपती, त्या खड्ड्यातून उतरून तो घाट चढायचं म्हणले की कायम तिथं गाड्या बंद पडतात आणि आजूबाजू आता तिथं नागरीकरण वाढण्यामुळे कायमच रस्ता क्रॉसिंग होतो. तिथं उड्डाणपुलाची गरज आहे. समजा जरी पूर्ण एलिव्हेटर नसेल पण तिथं तर उड्डाणपुलाची गरज आहे. यामडीशीच्या दोन्ही चौकात उड्डाणपुलाची गरज आहे. कासारी फाट्यावर उड्डाणपुलाची गरज आहे. कारेगावात ती परिस्थिती आणि सरदवाडी तीच परिस्थिती. याच्या त्या उड्डाणपुलाचंही प्रयोजन नाही. जर तुम्हाला मूळ समस्या वाहतूक कोंडी, रस्ता किती वेळेत गाठायचा, तुम्हाला अंतर तासात पार करायचंय का 2 तासात का 10 मिनिटात, हा प्रश्न कोणापुढेही नाही. प्रश्न एकच आहे की वाहतूक कोंडी वेळ का लागतो, तर तास 2 तास त्या वाहतूक कोंडीत अडकावं लागतं. तिला जर तुम्हाला उपाय शोधायचे असतील तर कमीत कमी त्या ठिकाणी तर तुम्ही उड्डाणपूल ठेवायला पाहिजे होते. पण याच्यामध्ये अजिबात काही कुठे उल्लेख कोणत्याही पुलाचा केलेला नाही. शिक्रापूरच्या पुढे पूलच नाही, उड्डाणपूल नाही, पूलच नाही. हे कोणत्याही सामान्य माणसाला कळू शकेल की जर त्या ठिकाणी उड्डाणपूल जर नसतील तर आहे त्या समस्यामध्ये मोठी भर पडू शकते, समस्या उलट सुटणार नाही. मग आता तुम्ही पर्याय काय स्वीकारलेला आहे? तुम्ही राज्य सरकारकडे काय पत्रव्यवहार सुरू केलेला आहे? आता आम्ही राज्य शासनाला या संदर्भात नाही, मी अजून थोडस याच्यात तुम्हाला जे काही आमच्या मनातले मुद्दे आहेत ते सांगतो. जर राज्य शासनाला हा रस्ता वाहतूक कोंडी खरंच समस्या सोडवायची असेल तर त्यांनी पूर्ण एलिव्हेटर करावा, ही आमची मागणी आहे. दुसरी गोष्ट, कालावधी तुम्ही ठरवू नका. आता 29 वर्ष लागेल का त्याला, टोलचा जो कालावधी आहे मुळात एकच टोल असावा, तोही जो उड्डाणपूल आहे त्याच्यावर टोल बसा, खाली टोल बसू नका. परंतु टोल बसवताना त्या ठिकाणी डिजिटल बोर्ड बसवा. त्याच्यातून जो काही उद्योजकाची गुंतवणूक आहे त्यातून जे काही तुमचं आता ते तुम्ही जे गणित जुळवलं असेल त्याला किती परतावा मिळाला पाहिजे तेवढा त्याला परतावा मिळाल्यानंतर टोल बंद झाला पाहिजे, ही त्याच्यात प्रोव्हिजन ठेवा. कालावधी भले मग 29 ऐवजी 35 वर्ष तेवढी रक्कम त्याला वसूल करायला जाऊ द्या किंवा 5 वर्षात होऊ द्या. ज्या दिवशी त्याला जेवढी रक्कम प्राप्त होईल त्या दिवशी तो टोल बंद झाला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्हाला 4 पदरीच करायचंय तर हे जे पॉइंट आहेत त्या ठिकाणी उड्डाणपूल, रांजणगाव, हे 5 उड्डाणपूल तरी गरजेचे आहेत. बरोबर. ते तरी त्याच्यात टाका. आणि मुळात याच्यात जनतेच्या त्यांनी हरकती मागवल्या नाही, जनतेच्या सूचना मागवल्या नाहीत. पहिला प्रोजेक्ट असा मला पाहायला मिळतोय,
कुठलेही प्रोजेक्ट जर शासनाने सुरू करायचे म्हणलं त्यासाठी आधी जनतेचे म्हणजे साधं एखाद्या एरियामध्ये नो पार्किंग जरी करायचं असेल हो तरी वाहतूक विभाग त्याच्यावर आक्षेप आणि सूचना मागवतो. मागवतो, पण ह्या एवढ्या मोठ्या प्रकल्पाला नाहीये. बरोबर. याच्यामध्ये एकच होतंय, मंत्रिमंडळाच्या समितीने जे काही 53 किलोमीटरचा उड्डाणपूल मंजूर केला त्याला एक महामंडळ म्हणजे एक रद्द corporation. करतं. हम्म. याला ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची युती कारणीभूत दिसते. खर्च तेवढाच ठेवलाय पण अंतर कमी केले. याचं कारण परत हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे आणि परत मग तेवढा उड्डाणपूल त्यासाठी वेगळी रक्कम टाकायची, म्हणजे फक्त पैसे कमवायचे एवढ्यासाठीच हा सगळा जनतेला वेटीला धरण्याचा हा प्रकार आहे. पण याच्यावरती या ठिकाणी आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, ते का बोलत नाहीयेत? ही तर सगळ्यात मोठी समस्या आहे. मग आता आमच्यासारखी मंडळी परखड बोलून जातात. जर एखाद्या गोष्टीला तुम्हाला दिसत असून तुम्ही आंधळ होत असेल, एक तर त्याच्यात तुमचा स्वार्थ गुंतलेला आहे किंवा तुमच्यात हिंमत नाही. ह्या दोन गोष्टी याला कारणीभूत आहे. मग लोकप्रतिनिधी जर त्याला विरोध करत नसतील, त्यांना कळत नाही का? तुम्हाला जे कळतं ते त्यांना कळत नाही असं तुम्हाला वाटतं? असं कसं? लोकप्रतिनिधी आमच्यापेक्षा उलट त्यांच्याकडे ही माहिती जास्त असणार, त्यांना कळत नाही असं? उलट आम्हाला ही माहिती अधिकारातून काढावं लागते. सहज कागद ही आमच्या हातात दिली जात नाही, पण त्यांना सहज मिळतात. कारण प्रत्येक लोकप्रतिनिधीला आता मला एक विचारायचं की जे आमदार तर वाघोलीला राहतात त्यांना जर शिरूरला जायचंय आणि ते फक्त शिक्रापूर पर्यंत थांबले आणि त्यांना त्याच्यापुढे त्यांना वाहतूक कोंडीत ते त्यांना स्वतःलाच अडकावं लागणार आहे. आता त्यांच्यावर जास्त बोलणं म्हणजे आम्ही कोणावर व्यक्तिगत टीका करत नाही, परंतु ज्या टायमाला गडकरी साहेबांनी हा रस्ता जाहीर केला त्या टायमाला याच भागाचे खासदार यांनी मोठे मोठे फ्लॅश लावले होते की आमच्या प्रयत्नातून. कोणते खासदार नाव घ्यायची? अमोल कोल्हे साहेब अमोल कोल्हे यांनी फ्लेक्स लावले होते. अमोल कोल्हे आपण हा प्रश्न विचारूया की जर शिक्रापूर पर्यंत जर हा उड्डाण पूल असेल तर तुम्हाला त्या शिक्रापूर पुलाचं चाकण करायचंय का बाबा? त्या चाकणमध्ये सारखी उड्डाण पूल नसल्यामुळे कशी वाहतूक कोंडी होते? सेम मग शिक्रापूरचा चौक तुम्हाला चाकणच्या चौकासारखा ठेवायचा आहे का? नाही, तुम्ही एकदम चांगला मुद्दा पुढे आणला. ज्या ठिकाणी तो उड्डाणपूल पाहिजे होता त्या ठिकाणी तो नाही, दुसरीकडे. आता हीच परिस्थिती झालेली आहे. खरी उड्डाणपुलाची गरज शिरूर ते शिक्रापूर आहे, परंतु तो बेल त्यांनी सोडला आणि जिथं खरेच गरज नाही तिथं हा उड्डाणपूल बसवलाय. खरं तर आमचं म्हणणं असं की दोन्ही ठिकाणी तो सरळ सलग असा तो उड्डाणपूल असला पाहिजे. हे कॉमन सेन्सचा विषय, फार त्याला काही डोकं सुद्धा लावायची गरज नाही. तर बघू या मुलाखतीमधून एक मुद्दा मांडतो मी तुमच्या माध्यमातून राज्य शासनालाही आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना की तुम्ही श्रेय 100% घ्या. लोकप्रतिनिधी आता बघा वर्तमानपत्रात जाहिराती चालल्या आहेत, फ्लेक्स चालले आहेत सगळे, परंतु ही खरी वस्तुस्थिती लोकांच्या समोर तुम्ही मांडा. कदाचित आम्ही चुकीचंही असू शकू. हा तुम्ही उत्तर द्या याच्यावरती हा, की बाबा परंतु संजय पाचंगे हे अर्धवट माहिती बोलत आहेत किंवा त्याच्याकडे कमी माहिती आहे, पण तुम्ही जनतेला पारदर्शीपणे सांगितलं पाहिजे. हा त्यांचा मुद्दा चुकीचा नाहीये. तुम्ही श्रेय घेण्याबरोबर जबाबदारी घ्या आणि आता जर तुम्ही या विषयावर जर स्पष्टता पारदर्शकता आणली तर पुढचे 30 वर्ष जनतेला याच्यात होरपावं लागणार नाही. अन्यथा जनतेची जी काही होरपळ होणार आहे वाहतूक कोंडीची म्हणजे ती होतच राहणार. टोल भरून पुणे ते शिक्रापूर पर्यंतच्या उड्डाण पुलाचा टोल तर भरायचाच आणि पुढे पुन्हा शिक्रापूर ते शिरूरची वाहतूक कोंडी सहन करायची, असा दुहेरी मार जनतेला बसू नये. आता शेवटचं सांगतो, तुम्ही आता जे म्हणले ना आंदोलनाची खुमखुमी, परंतु जनतेच्या फायद्यासाठी जनतेच्या हितासाठी ही खुमखुमी नक्कीच आमच्या अंगात आहे. राज्य शासनाने ह्या बाबतीत जर स्पष्ट भूमिका जनतेसमोर मांडली नाही आणि शिरूर ते जे पुणे हा पूर्ण उड्डाणपूल केला नाही आणि रस्त्यावर ह्या टोलवर डिजिटल फलक लावूनच टोल वसूल केला नाही तर मग मात्र जसे शिरूर पुणे रस्त्याचं पूर्वीचं 2010 साली जे आंदोलन झालं ते पुन्हा होईल आणि तोपर्यंत टोल वसुली या रस्त्यावर होऊन देणार नाही एवढं मात्र खात्रीशीर सांगतो. मग आता तुम्ही राज्य सरकारशी काय पत्रव्यवहार करतात? आता ज्या अधिकाऱ्यांच्या सहीने हे पत्र निघालं होतं त्यांना मी पत्रही लिहिलं, समक्ष भेटलोय आणि ज्यांनी हा मंत्रिमंडळाचा आदेश रद्द करून 18 किलोमीटर उड्डाणपूल रद्द केला त्यांनाही पत्र लिहिलेले आहे आणि साधारण 18-20 मध्ये माहिती मागवलेली आहे की हे तुम्ही उड्डाणपूल का रद्द केला, यांनी वाहतूक कोंडीची समस्या होत नाही, 29 वर्ष टोल कशाच्या आधारे हे केला आणि मुळात
राज्य शासनाने ही सगळी प्रक्रिया का पार पाडली नाही? ठेकेदारालाच सगळं दिलं. मला सांगा, जर तुम्ही साधं आपलं जनावर दावणीला बांधलेलं ते मोकळं सोडलं तर ते काय त्या पोटापुरतं खाणार आहे? अख्खं पीक नासाड करत चालणार आहे, कारण त्याला फक्त त्याचं पोटापुरतं पडलंय. वाईट काय होतं हे नाही, ठेकेदार तर इथं लुटणारच आहे. त्याला तुम्ही मोकळं का सोडलं, जनतेला वाऱ्यावर सोडलं? ही कुठली पद्धत तुम्ही नवीन आणताय, याला आमचा विरोध आहे. ओके, तर हे होते संजय पाचंगे आणि अतिशय गंभीर आणि लॉजिकल मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत आणि जनतेने देखील सजग राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे आणि हा आपल्याच खिशातून यासाठी टोल भरावा लागणार आहे. त्यामुळं तुम्ही देखील प्रश्न विचारा आणि माहिती घेत राहा. पाहत राहा लेट्सअप मराठी. संजयराव, धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. आपण हा विषय गांभीर्याने घेतला याबद्दल मी तुमचेही मनापासून आभार मानतो आणि असेच यापुढेही हे जर जनतेसमोर मांडलं तर नक्कीच हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा बाळगतो. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.